भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. हालेलुया. आमचे प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने नमस्कार, अभिनंदन आणि नवीन दिवसामध्ये नवीन आशीर्वाद तुम्हाला भेटो. देव चांगला याला परखून पहा असं वचन सांगितलं आहे ना. आणि प्रत्येक वेळी देवासमोर येताना आमचा देव चांगला आहे, त्याच्या हातामध्ये तलवार नाही आहे, त्याच्या हातामध्ये बाला नाही आहे तुम्हाला मारायला. तो प्रेमळ परमेश्वर आहे. येशूच्या हातामध्ये बघा एक मोठं लाठी आहे, तो मेंढरपाळ आहे. मेंढरांना चारायला, मेंढरांना पाळण्याला तो नेहमी मेंढरपाळ म्हणून आहे. हालेलुया. आज एक वचनाकडे जाऊया. प्रेषितांची कृती आहे त्याचा 16 अध्याय 4 आणि 5, ॲक्ट 16, 4 and 5. तेव्हा त्यांनी नगरामधून जाता जाता यरुशलेम येथील प्रेषित व वडील यांची जे ठराव केलेले होते त्या पाळण्यास नेमून दिले. सर्व काही नियम मोठ्या लोकांनी प्रेषितांनी आणले होते ते सर्व नियम पाळण्यासाठी सगळ्यांना लावले. यावरून देवाचा नियम पालन केले म्हणून यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या
व दिवसेदिवस त्यांची संख्या वाढत चालली. दिवसेदिवस विश्वासामध्ये स्थिर व्हा आणि प्रत्येक दिवस आमच्या जीवनामध्ये काय वाढ व्हायला पाहिजे. आम्हाला स्थिर करणारा देवाचं वचन आहे. वचनाद्वारे आम्ही स्थिर होतो. आणि कलोसियन्स पत्र 2 अध्याय 6 आणि 7 मध्ये, कोलोसियन्स 2:6 and 7, तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. येशूला स्वीकारा आणि त्याच्यामध्ये चालत, येशू बरोबर चाला. त्याच्यामध्ये मुळावलेले म्हणजे स्थिर म्हणजे जड पकडलेले आणि रचले जात असले. देव बापा तुम्हाला एक 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 चांगलं म्हणजे काय राजमहालासारखं तुम्हाला बनवतो. रचले जात असले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. विश्वासात दृढ व्हायला पाहिजे. तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारले, येशूमध्ये जड पकडून राहिले. येशू तुम्हाला रचत आहे, तुम्हाला बांधत आहे. पण विश्वासामध्ये स्थिर व्हा आणि स्तुती करून करून त्यात वाढवत जा. विश्वासाने तुम्ही स्थिर होऊ शकता. नंतर तुमची वाढ होऊ शकते. आणखीन इब्रिकनास पत्र 13:9 मध्ये पाहत आहे. इब्रिकनास पत्र 13:9, इब्रूस 13:9 इब्रूस, विविध आणि विचित्र शिक्षणाने बळकून जाऊ नका, कारण ज्याकडून आचरणाला लाभ नाही असं खाद्य पदार्थ आणि नव्हे तर कृपेने अंतःकरण स्थिर केले असणे चांगले. कृपेने, देवाचे कृपेनेच तुमच्या अंतःकरण स्थिर होऊ शकतो. आज तुमच्या हार्ट वीक आहे म्हणतात, हार्टमध्ये गडबड आहे म्हणतात, पण देवाच्या कृपा मागा. मूसा 120 वर्ष या जगामध्ये जगला, थोडं पण अशक्तपणा जीवनामध्ये आलं नाही. तुम्ही पहा अनुवाद 34 अध्याय 7 वचनामध्ये, ड्यूटोनॉमी 34:7, अनुवाद 34:7. मोशे मृत्यूमयी 120 वर्षाचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती व त्याची प्रकृती ही क्षीण झाली नव्हती. क्षीण झाली नाही, कमजोर झाला नाही, का अशक्तपणा आली नाही, कारण देव त्यालाच ताकद दिले. देवाचे कृपे, कारण मूसा नेहमी देवाच्या कृपेची अपेक्षा करतो. तुम्ही स्तोत्र संगीता 90 त्याच्या 14 पहा, सॅम्स 90:14. मूसा असं प्रार्थना करतो, प्रभू तू आपल्या दयाने, तुझ्या कृपेने आम्हाला प्रभातीच तृप्त कर. सकाळ सकाळ आम्हाला इडली सांबार वडा नको. वाचन राहू दे बाबा, एक मिनिट. प्रभातीच तृप्त कर. कशाने? तुझ्या दयेने. म्हणजे आम्ही हर्षभरीतून आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. तुमच्या प्रत्येक दिवस, जीवनाचे सर्व दिवस हर्षेत आनंदात असायला पाहिजे का? सकाळी प्रभाते प्रभाते देवाकडे काय मागायला पाहिजे? देवा तुझ्या दयेने मला तृप्त कर, तुझ्या दयेने मला तृप्त कर. येशूची कृपा, देवाची कृपा मागा. मोशेसारखं चांगलं तुम्ही हटतोट राहणार, काय तुम्हाला अशक्तपणा येणार नाही. ठीक आहे, विश्वासामध्ये स्थिर व्हा, वचनाद्वारे स्थिर व्हा, देवाच्या कृपेने स्थिर व्हा. आणि 2 Thessalonians 3:3, तसलोनिकरांचं दुसरी पत्र 3 अध्याय 3 वचनामध्ये, प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील व त्या दुष्टापासून तुम्हाला राखील. प्रभू परमेश्वर विश्वसनीय परमेश्वर आहे. विश्वास करू शकता, तो तुम्हाला स्थिर करू शकतो आणि दुष्ट शैतानापासून तुम्हाला राखून ठेवणार. तर कसं स्थिर व्हायचं? विश्वासामध्ये स्थिर व्हा. दुसरं, प्रभू येशूमध्ये तुम्ही स्थिर होऊन तुम्ही जड पकडून राहा. आणि तिसरं,
देवाची कृपा, देवाच्या दयाने तुमच्या हृदय स्थिर होऊ शकतो मोसासारखा. शेवटी देव विश्वसनीय आहे. माझा देव विश्वसनीय आहे. तो मला कधी त्यागणार नाही. त्याने दिलेलं सर्व प्रवचन माझ्या जीवनामध्ये पूर्ण होणार. असं देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा. देव तुम्हाला सर्व संकटापासून तुम्हाला साडवेल. तिमोथेयांच्या दुसरी पत्री 4 अध्याय 17-18 मध्ये 2 तिमोथी 4:17-18. तरी प्रभू माझ्या जवळ उभा राहिला, माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्राने ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. सर्वजण मला सोडून गेले. तुम्ही 16 वचनामध्ये तो काय म्हणतो बघा. 16 वचनामध्ये, माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता. सर्वांनी मला सोडले होते. सर्वांनी सोडून गेले. याबद्दल त्यांचे हिशेब घेण्यात न येवो. व मला पुढे ढकलून सगळे पळाले. सर्व मला सोडून गेले. पण तो 17 वचनामध्ये काय म्हणतो, पण देव तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला. तुम्हाला सर्वजण सोडून जाऊ शकता, पण देव तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि देवाने मला शक्ती दिली आणि सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. त्याला सिंहाच्या समोर टाकले असतील, पण सिंह पण त्याला खाल्लं नाही. आणि 18 वचनामध्ये पौलुस काय म्हणतो, 18 वचन, प्रभू मला सर्व दुष्ट योजनापासून मुक्त करेल. दुष्ट शैतान किती पण योजना करू दे, त्यातून मला मुक्त करेल, आजाद करेल व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. स्वर्गीय राज्यात आम्हाला जायचं आहे. तोपर्यंत देव आम्हाला सांभाळून घेणार. कितीतरी दुष्ट मनुष्य, दुष्ट शैतान आमच्या विरुद्ध येऊ दे, पण देव आमच्या राखीव करणार. घाबरू नका. तुम्हाला स्थिर करणारा परमेश्वर आहे. प्रभूमध्ये स्थिर राहा. विश्वासामध्ये स्थिर राहा. वचनामध्ये स्थिर राहा. देवाच्या कृपेमध्ये स्थिर राहा. शेवटी देवापाची योजना काय आहे, आम्हाला स्वर्गात घ्यायला पाहिजे. मत्ती 25 अध्याय 34 वचनामध्ये, मत्ती 25:34, मत्ती 25:34, तेव्हा राजा येशू आपल्या उजवीकडे आला म्हणेल, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. वतन घ्या. तुमच्यासाठी स्वर्ग राज्य या जगाच्या देवाने स्थापने केले, त्या दिवसापासून तुमच्यासाठी स्वर्ग राज्य तयार केलेलं आहे. त्याच्या वतन घ्या. ते तुमच्यासाठी आहे. असं स्वर्गाबद्दल सांगणारा दुसरा कोण देव आहे का? मी तुमच्यासाठी स्वर्ग राज्य तयार केलेलं आहे. या जगाचं उत्पन्न केलं तेव्हा मी स्वर्ग राज्य पण तयार केलेलं आहे. या तुमच्यासाठी राखीव ठेवलेलं आहे. तुम्ही देवाचा आशीर्वाद लोक आहे. आणि याकूब 2:5 मध्ये लिहिलेलं आहे. याकूब 2:5, जेम्स 2:5. माझ्या प्रिय बंधूंनो ऐका. लोकांच्या दृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासा संबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही. वचन चांगलं पण ऐका. अहो लोकांच्या दृष्टीने तुम्ही दरिद्री आहे. आज आमच्या देशामध्ये दरिद्री जास्त आहे, करोडपती कमी आहे. त्यांना काय वाटतं, जसं या भारतामध्ये आपण सगळ्यांना वचन राहू दे एक मिनिट. भारतामध्ये कोणाला फसवून कोणाला ठगवून आपण एवढं पैसे कमावलो. माझ्याकडे इतके करोड रुपये आहे, इतके करोड रुपये आहे, पण दरिद्राकडे काही नाही. लोकांच्या दृष्टीने तुम्ही दरिद्री आहात, पण देव तुम्हाला विश्वासामध्ये धनवान करतो. विश्वासामध्ये तुम मोठे पैसेवाले तुम्ही आहेत. अहो आमच्या भारताच्या मोठं पैसेवाल्यापेक्षा तुम्ही धनवान आहात. विश्वासासमध्ये धनवान आहेत. आणि राज्य देवाने कोणासाठी तयार केले?
आपल्यावर प्रीती करण्यासाठी प्रीती करणार. तुम्ही देवावर प्रीती करता का? जिवंत देव तुमच्यासाठी स्वर्गराज्य तयार केले त्याच्यावर प्रीती करता का? किंवा जगावर त्यांचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही? दरिद्रांना विश्वासामध्ये निर्माण होतो आणि देवाच्या राज्याच्या वारस तुम्ही आहे, तुम्हाला निवडलेलं आहे. त्याचे राज्य तर ईश्वर प्रीती करणाऱ्यासाठी देवाने ठेवलं, तयार केलेलं आहे. तर प्रीती करणाऱ्यासाठी तयार केलेलं ते राज्य लोकांचे तुम्ही दरिद्र आहे, तुम्ही विश्वासामध्ये तुम्ही धनवान व्हा. पैसे नाही, घर नाही, खेती नाही, आमच्याकडे सोनं चांदी नाही, पण विश्वास आहे. विश्वासामध्ये धनी व्हा. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. या जगात देव तुम्हाला सांभाळून घेईल आणि एक दिवस येशू ख्रिस्त लवकर या जगामध्ये येणार आहे. त्या जे स्वर्ग राज्य त्याच्यावर प्रीती करणाऱ्यासाठी तयार केलेलं आहे. तुम्ही देवावर प्रीती ठेवा. त्या राज्यात तुम्हाला पण देवबापात देण्यासाठी ठेवलेलं आहे. ते राज्य आम्ही मिळून घ्यायला पाहिजे. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू राजा, धन्यवाद 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 प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. हालेलुया हालेलुया. ईश्वराची दया किती ताकतीच्या लागेना, केवडा तो धनवाळो अंत काही लागेना. देव बोले प्रेमी फार, ठाकी माझा वरीबा, दे की माझा वरीबा. हो पुत्र देवबापा, धन्यवाद प्रभू. आज पण आम्हाला वचन दिलं, विश्वासामध्ये स्थिर होताना सर्व गोष्टीची वाढ होते. प्रभू तुझ्यावर विश्वास ठेवून इसहाका जीवनामध्ये वाढ झाली. आम्ही उत्पत्ती 26 अध्याय 12-13 मध्ये पाहत आहे. जेनेसिस 26:12 and 13. उत्पत्ती 26:12-13 मध्ये इसहाकने एक जमिनीमध्ये वीज फेरली आणि देवाने आशीर्वाद केली. त्याला 100 पट आशीर्वाद भेटला आणि पुढं तो एवढा धनवान झाला आणि दिवस तो वाढत 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 मोठा मनुष्य झाला. आज तुझ्यामध्ये विश्वास ठेवून राहिलेला आहे प्रभू. पहिले विश्वासाद्वारे आम्हाला आमच्या मनाला स्थिर करतो, आमच्यात तारण होतो प्रभू. कारण प्रभू ईश्वरवर विश्वास ठेवो म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. प्रेषितांची कृती 16:31 मध्ये तो म्हटला प्रभू, ॲक्ट 16:31. आज जे कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या घराचे तारण होऊ दे प्रभू राजा. विश्वासामध्ये स्थिर होताना सगळ्यामध्ये वाढीव होते आणि वचनामध्ये स्थिर व्हायला पाहिजे. देवाचं वचन ऐकून विश्वास धरून वचनामध्ये वाढीव व्हायला पाहिजे. तुझ्या दयेने तुझ्या कृपेने आमच्या हृदय स्थिर व्हायला पाहिजे प्रभू. आणि देव माझा विश्वसनीय आहे. देवावर विश्वास ठेव. सर्व तुम्हाला त्यागून जाते, सर्व सोडून जातील, तुम्हाला एकटे सोडून जातील, पण देव कधी सोडणार नाही. तो म्हणतो मी तुला कधी सोडणार नाही, कधी त्यागणार नाही. आज प्रत्येकाचा हात धरून घे प्रभू, त्यांना स्थिर कर प्रभू. आणि देवापा सर्व संकटातून आम्हाला तो सोडवणारा परमेश्वर आहे. पौलुसनं म्हटलं, देवापा सर्व कष्टातून संकटातून मला सोडविल, मला मुक्त करील आणि स्वर्ग राज्यामध्ये मला नेऊन पोचवणार. स्वर्ग राज्य आमच्यासाठी तयार केलेलं आहे. आम्ही लोकांच्या दृष्टीने दरिद्र असेल पण देवाच्या दृष्टीमध्ये विश्वासामध्ये धनी आहे प्रभू. विश्वासामध्ये धनी असून विश्वास करून या जगामध्ये सर्व संकटापासून सर्व दुष्टापासून आम्हाला सुटकारा तो देतो आणि स्वर्गामध्ये राखीव केलेल्या जाग्यामध्ये आम्हाला घेऊन जातो.
या विश्वासामध्ये प्रत्येकांना प्रति वाढव प्रभू. आणि प्रत्येकाचे जे काय गरजे आहे ते सर्व पूर्ण कर. काय गरजे आहे, काय लोक गरजेमध्ये आहे प्रभू, सर्व मिठव प्रभू. सर्वापासून सुटकारा दे प्रभू. प्रत्येकाची जे मनाची आवड आहे आणि तुझ्याकडे जे काय ते प्रार्थना ठेवलेलं आहे सर्व तो उत्तर दे प्रभू आणि आशीर्वादित कर. विश्वासामध्ये वाढव. येशू ख्रिस्ताच्या नावाने मागितो म्हणा ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334249695.